नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि मलेशिया दरम्यान कोठे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? उत्तर क्वालालंपूर येथे. प्रश्न क्रमांक 2. भारत आणि कोणत्या देशांमध्ये क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे? उत्तर मलेशिया देश. प्रश्न क्रमांक 3. भारत आणि मलेशिया दरम्यान क्वालालंपूर येथे संयुक्त लष्करी सराव सुरू होत आहे, त्याला काय नाव दिले आहे? उत्तर हरिमाऊ शक्ती 2024. प्रश्न क्रमांक 4. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन FBI च्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? उत्तर काश पटेल. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे? उत्तर PV सिंधू. प्रश्न क्रमांक 6. पुढीलपैकी कोणी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? उत्तर लक्ष्य सेन. प्रश्न क्रमांक 7. भारत आणि कोणत्या देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅग्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाला सुरुवात झाली आहे? उत्तर कंबोडिया देश. प्रश्न क्रमांक 8. भारत आणि कंबोडिया देशाचे लष्कर यांच्यात सिनबॅग्स या पहिल्या संयुक्त टेबल टॉप सरावाची सुरुवात कोठे झाली आहे? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 9. अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2024 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? उत्तर UAE. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्क्वॉश पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? उत्तर महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी कोणत्या अभिनेत्याला नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर अशोक सराफ. प्रश्न क्रमांक 12. जागतिक एड्स दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 1 डिसेंबर रोजी. प्रश्न क्रमांक 13. जागतिक एड्स दिन 2024 ची थीम काय आहे? उत्तर टेक द राईट पाथ, माय हेल्थ माय राईट. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या वर्षासाठी भारताची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? उत्तर 2025-26. प्रश्न क्रमांक 15. 2025-26 वर्षासाठी कोणत्या देशाची संयुक्त राष्ट्राच्या शांतता स्थापना आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 16.
कोणत्या राज्यात महाबोधी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे? उत्तर मध्य प्रदेश राज्य. प्रश्न क्रमांक 17. हॉर्निबल उत्सव 2024 कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? उत्तर नागालँड राज्य. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या राज्यातील गरचोला साडीला जीआय टॅग प्राप्त झाले आहे? उत्तर गुजरात राज्य. प्रश्न क्रमांक 19. गुजरात राज्यातील कोणत्या वस्तूला जीआय टॅग देण्यात आला आहे? उत्तर गरचोला साडी. प्रश्न क्रमांक 20. यंगोजी ओकोंजो इवेला यांची पुन्हा एकदा कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरलपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर WTO संस्था.